हॅलो, गुड मॉर्निंग। तर आज आम्ही सकाळी सकाळी घाऱ्यांची तयारी करतोय। इथे आई आम्हाला भोपळा खिसून देत आहेत। तर एवढा भोपळा खिसून झालेला आहे आणि इथे अन्वी मॅडम आलेले आहेत। त्याला नीलचा टॉवेल प्रचंड आवडतो, तो घेऊन ती दिवसभर फिरत असते। तर इथे गूळ आणि भोपळा मिक्स करून शिजायला ठेवलेला आहे। गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। याच्यामध्ये सुंठ पावडर टाकायची जेणेकरून फ्लेवर टेस्ट छान येते। तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। हे मिश्रण थंड झालं की मग याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून मळून घ्यायचं। यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ देखील टाकायचं आहे चवीनुसार। त्यानंतर 1 वाटी इथं गरम करून तेल घेतलेलं आहे। ही सर्व जिन्नस छान असं मिक्स करून याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। इथे पीठ छान मळून झालेलं आहे। ताई इथे लाटून देत आहेत। या पद्धतीने वाटीने आम्ही हे गोल असं हे पाडून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं मी घाऱ्या फ्राय करते आहे। एकदम बारीक गॅसवरती फ्राय करायच्या, त्या पटकन भाजल्या जातात। माझी पहिली बॅच थोडीशी करपली, तर मी इथे बारीक गॅसवरतीच करून घेते। बघा मस्त अशा टमटमीत फुगल्या आहेत आपल्या घाऱ्या आणि इथे अन्वी मॅडम देखील आम्हाला हेल्प करतायत। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा। बाय।